आहे. ऍट द मनी म्हणजे जिथं पण मार्केट चालू आहे त्याच्या एक्झॅक्ट खूप जवळची किंमत. मग तुम्हाला जर वाटत असेल की मार्केट आहे ते वरी जाऊ शकतं, तर तुम्ही 23,150 चा कॉल खरेदी करणार, सी खरेदी करू शकता. ठीक आहे, या साईडची बाजू सीई ची असते, या साईडची बाजू पीई ची असते. पण मी तुम्हाला पुढे सांगेल नक्की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर या ठिकाणी तुम्हाला वाटतं की मार्केट आहे ती वरी जाईल, तर तुम्ही एक तर 23,150 म्हणजे जवळची, जिथं इंडेक्स चालू आहे त्याच्या जवळची किंमत आहे ती पकडा. किंवा तुमच्याकडे जर समजा थोडंसं बजेट कमी असेल, म्हणजे याला प्रीमियम आहे तो जास्त असतात याचे, एक्सपायरी जर लांब असेल तर तुम्हाला वाटले की तुम्ही थोडंसं पुढचं जर खरेदी केलं तर ह्याला आपण आउट ऑफ द मनी म्हणतो. आता ह्याला आपण आउट ऑफ द मनी मध्ये का म्हणतो, कारण मार्केट आहे ते तिथपर्यंत पोहोचलंच नाही. म्हणजे आपल्याला काय वाटत आहे, आपण काय कोणत्या उद्देशाने हा कॉल आहे तो खरेदी करतोय, 23,150 आपल्याला कॉल खरेदी करायचा आहे. आपल्याला स्वतःला काय वाटतंय की मार्केट आहे ते 23,150च्या वरच्या साईडला जाऊ शकतं, आपला अंदाज आहे म्हणून आपण काय करतो, कॉल खरेदी करण्याचा विचार करतो किंवा खरेदी केला. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, ऍट द मनी, कारण एकदम जवळपास मार्केट सध्या चालू आहे. 23,141 सुद्धा सध्या ट्रेड करत आहे. पण जर आपण 23,200चा जर कॉल खरेदी केला तर याला आपण आउट ऑफ द मनी म्हणतो. आउट ऑफ द मनी म्हणजेच काय, कारण मार्केट तिथपर्यंत अजून पोहोचलेलंच नाही. मार्केट पोहोचले का तिथपर्यंत, मार्केट चालू आहे 23,141. आपला अंदाज आहे जर आपण खरेदी केला 23,200 तर मार्केट 23,200च्या वरी जाईल, म्हणजे किंमत वाढणार आहे. ठीक आहे, पण आणखीन वाढलेली आहे का, म्हणून नाही, म्हणून त्याची व्हॅल्यू आहे ती काय होणार, कमी असणार. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, आउट ऑफ द मनी. इथून पुढचे जे प्रीमियम आहेत, म्हणजे जिथं किंमत चालू आहे त्याच्यापेक्षा जे पुढचे ज्या स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात त्या पूर्णपणे आउट ऑफ द मनी असतात. पहिला पॉईंट नोट डाऊन करून घ्या, आउट ऑफ द मनी मध्ये हाय रिस्क असते, आपल्याला इकडं शक्यतो जायचं नाही. ठीक आहे, मी पुढे सांगेल तुम्हाला. त्यानंतर जर समजा मार्केटमध्ये ऍट द मनीच्या आपण समजा येलो स्क्रीन आहे इकडं, म्हणजे स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. जर इकडचे समजा जर आपण कॉल आहे ते खरेदी केले, समजा मार्केट चालू आहे 23,134 रुपये, आणि जर आपण समजा 23,100चा जर एक कॉल आहे तो खरेदी केला तर व्हेरी गुड. कारण आपल्याला काय वाटतं की मार्केट आहे ते 23,100च्या वरी राहील, पण ऑलरेडीच मार्केट आहे ते 23,100च्या वरी 34 पॉईंटने आहे किंवा 34 रुपयाने आहे. म्हणून याची किंमत, याला काय म्हणणार आपण, इन द मनी म्हणणार. यालाच आपण इन द मनी म्हणजे आयटीएम, ऍट द मनीला एटीएम आणि आउट ऑफ द मनीला ओटीएम असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी मार्केट आहे ते या किमतीपेक्षा पुढे ट्रेड करत आहे. 23,000 म्हणजे 100 पेक्षा 23,134 रुपये मार्केट चालू आहे, म्हणजे जास्त किमतीला ट्रेड करते. म्हणून या ठिकाणी आपण याला इन द मनी म्हणणार. मग इन द मनी मध्ये जेवढं पण तुम्ही जाल तेवढे तुम्हाला किमती आहे ते जास्त पाहायला मिळतात, म्हणजे प्रीमियम आपण पुढे पाहणार आहोत. पण याचे किमती तुम्हाला जास्त पाहायला मिळतात कारण त्याची व्हॅल्यू जास्त आहे. कारण आपल्याला वाटतं की मार्केट 23,100च्या वरी राहील, पण जर समजा तुम्ही 22,850चा जरी कॉल खरेदी केला तरी ऑलरेडी तुम्ही 200-300 पॉईंट आहे ते इन द मनी मध्ये गेलेलो आहोत. कारण ऑलरेडी मार्केट तुमच्यापेक्षा वरी आहे, म्हणजे तुमच्या म्हणण्यावरती जास्त दम आहे, तुमचं म्हणणं आहे ते खरं आहे, याचा अर्थ असा होतो. त्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये आपण इन द मनी मध्ये गेलो आणि आउट ऑफ द मनी मध्ये जर गेलो आपण, समजा इन द मनी आउट ऑफ द मनी, तर याची व्हॅल्यू आहे ती कमी असते. कारण मार्केट तिथपर्यंत पोहोचलेलंच नाही, लोकांचा विश्वास कमी असतो, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू जास्त नसते. लॉस होण्याचे चान्सेस किंवा सर्वात जास्त लॉस होतो आउट ऑफ द मनी मध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुम्हाला आउट ऑफ द मनी घ्यायचा आहे, इन द मनी घ्यायचा किंवा ऍट द मनी घ्यायचा. ठीक आहे, माझं मत आहे तुम्ही ऍट द मनी किंवा इन द मनी मध्ये जर गेले, म्हणजे एखादी स्ट्राईक सिलेक्ट केली तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. ठीक आहे, आता थोडंसं आपण पुढे जाऊया.